राजकीय आहे। ऑपरेशन टायगर साठी फडणवीसांच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। संख्याबळ पूर्ण करण्यास फडणवीसांची शिष्टाई मोलाची ठरली आहे। सूत्रांची सगळी माहिती आहे। खासदार फोडण्यासाठी शिंदेंकडून 5 वेळा भाजप श्रेष्ठींची भेट घेण्यात आली आहे। फडणवीसांच्या बैठकांनंतर शिंदेंना दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्याचंही सूत्र सांगतायत। महत्त्वाचं म्हणजे 6व्या खासदाराला फोडण्यात फडणवीसांची महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती आहे। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ऑपरेशन टायगर फत्ते करण्यास फडणवीसांची शिष्टाई मोलाची ठरली आहे। 6व्या खासदाराला फोडण्यात फडणवीसांची महत्त्वाची भूमिका होती। ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी शिंदेंकडून 5 वेळा भाजप श्रेष्ठींची भेट घेण्यात आली। मात्र ठाकरेंच्या खासदारांना शिवसेनेत की भाजपात घ्यायचं यावर निर्णय होत नव्हता। ठाकरेंच्या बहुतांश खासदारांची भाजपात जाण्याची इच्छा होती। मात्र ठाकरेंच्या खासदारांना सेनेतच प्रवेश दिला पाहिजे अशी भूमिका फडणवीसांची होती। केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीसांच्या बैठकांनंतर एप्रिलमध्ये शिंदेंना दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाला। शिंदेंकडे 5 खासदार जाण्यास तयार होते। 6व्या खासदारासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले। फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे 6वा खासदार शिंदेंसोबत आल्यानं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं। महायुती म्हणून त्या ठिकाणी देवेंद्रजी नेहमीच शिवसेनेसोबत राहिले। त्यामुळे शिवसेनेच्या सगळ्या घडामोडीत महायुतीचे नेते म्हणून, पक्षाचे सरकारचे प्रमुख म्हणून शेवटी त्यांचं मत, त्यांची भूमिका ही त्या ठिकाणी अहम असते, महत्त्वाची असते आणि स्वाभाविकपणे त्यांचा से घेऊनच ज्या काही झाल्या असतील गोष्टी त्या झाल्या। शिंदे साहेबांच्या पक्षात आले म्हणजे शिंदे साहेबांनीच हा सगळा जो काही सांभाळला आहे ते शिंदे साहेबांनाच द्यावं लागेल। आता कोण मदत बोलत असेल, कोण येत असेल हा नंतरचा भाग आहे। मला असं वाटत नाही, पण आखरी दोनही मिळून आखरी एकच आहे ना। 6 खासदारांपैकी 6व्या खासदाराबद्दल जे आपण बोलताय, खासदार साहेबांबद्दल, त्यांच्यासाठी कोणी शिष्टाई केली, कशासाठी केली, का केली, त्याच्यामध्ये मला अजिबात जायचं नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मी पुन्हा पुन्हा सांगतो की सर्वमान्य आहे। आता जर ते ऑपरेशन टायगर झालं असेल तर दोघांमध्ये कोणी केलं म्हणून स्पर्धा आहे का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यामध्ये श्रेयवादाची लढाई आहे का? की आता मलाच आम्ही फोडले म्हणून सांगायची सगळी पद्धत मागच्या वेळेस सुद्धा तेच झालं। ज्यावेळेस एकनाथ शिंदेजींनी शिवसेना सोडली त्यावेळेस सुद्धा असंच श्रेयवादाची लढाई झाली। तर ज्यावेळेस हे असे सक्सेस होतात गोष्टी काही, त्यावेळेस श्रेयवाद वाढतो। शिवसेना भाजप का आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही। आम्ही एका विचारधारेने चालणार आम्ही पक्ष आहोत। नक्कीच आम्ही पार्टीज वेगळे आहोत, परंतु एकमेकांना साधणं काही चुकीचं नाही।